हरिओम मंडळी. काल आपण कर्कटी उपाख्यान बघितलं. हे उपाख्यान आम्हाला काय सांगतं तर कर्कटीसारख्या राक्षसी वृत्तीच्या स्त्रीला सुद्धा आत्मज्ञान झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो किंवा मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीने ती प्रयत्नसुद्धा करते. तर आपल्यासारख्या माणसांना का नाही जमणार, जी संपूर्ण प्राणीमात्रांना खायला निघाली होती, इतकी ती दुष्ट झाली होती, इतकी तिची वृत्ती खालच्या दर्जाला गेली होती, अशी राक्षसी हिंस्र असणारी जी आत्मपद प्राप्त करण्याला पोहोचली, त्या अवस्थेला पोहोचली, तर मग तुमच्या आमच्यासारख्या माणसांना हे जमणार नाही का? तर सहज जमेल हे सांगण्यासाठी हे पुढचं इंदुपुत्र आख्यान इथे आलेलं आहे. इथे इंदू म्हणजे तुम्हाला वाटेल कोणी स्त्री आहे, तर तसं नाही. इंदू हे माणसाचं नाव आहे, पुरुषाचं नाव आहे. त्याच्या मुलाला काय मिळालं आणि त्यातून रामाला कोणता बोध करायचा आहे वसिष्ठांना, हे आता आज आपण बघणार आहे. हा इंदू नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला 10 मुलं झाले आणि त्या 10 मुलांनी काय केलं यावरून रामाला वसिष्ठांनी बोध दिलेला आहे. तो असा आहे, काय बघा, मनाच्या भावनेचं सामर्थ्य रामाला समजावून सांगायचं आहे. मनाच्या भावनेचं सामर्थ्य. आमच्या मनाने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती तो कसा सिद्धीस नेऊ शकतो, त्या मनाचं सामर्थ्य किती मोठं आहे हे सांगण्यासाठी ही कथा आली आहे. बघा, सामान्य ब्राह्मणा भूत्वा मनोभावनया किल ऐंदवहा ब्रह्मताम याता मनसहा पश्य शक्तताम. ऐंदवहा म्हणजे इंदू नावाच्या ब्राह्मणाची मुलं. जसं आपण कुंतीच्या मुलाला कौंतेय म्हणतो, गंगेच्या मुलाला गांगेय म्हणतो, तसं इंदुपुत्रांना ऐंदव असं म्हटलंय त्यांनी. ऐंदवाहा ब्रह्मताम याता. साधे ब्राह्मणाचे मुलं असणारे हे मुलं ते ब्रह्मपदाला पोहोचले. कशामुळे? मनसहा शक्तताम, मनाच्या सामर्थ्यामुळे. आणि ते सांगण्यासाठी रामाला ही कथा त्यांनी सांगितली. योग वासिष्ठाच्या उत्पत्ती प्रकरणाच्या 89व्या सर्गामध्ये हे आख्यान येतं. त्या मनाच्या सामर्थ्यावर हे इंदूचे पुत्र कसे ब्रह्म झाले किंवा ब्रह्मत्वाला पोहोचले अशी ही कथा आहे. मन हेच जगताची रचना करणारं आहे हे तत्व याच्यातून स्पष्ट होतं. जग मनामध्ये निर्माण होतं माणसाच्या. माणूस बनवेल तसं त्याचं जग होतं. त्याच्या मनाने जसं जग पाहिलं तसं जग त्याच्या वाट्याला येतं. बघा आता पुढे, या चित्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मनः कृतं कृतं लोके. मन जे करतं तेच जगामध्ये होतं, तेच कार्य घडून येतं. नुसतं देहाने ठरवलं करायचं आणि देह हल्लाच नाही. पक्ष्याने ठरवलं मला उडायचं आहे, पण पंखही हलवले नाही, पायही चालवले नाही, तर तो हलूच शकत नाही. ते त्याच्या मनाने आधी ठरवावं लागतं की मला हलायचं आहे, मला उडायचं आहे, तरच ती कृती होते. म्हणून त्यांनी म्हटलंय मनः कृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतं. शरीराने केलेलं काम होत नसतं, त्याला मनाचं सामर्थ्य पाहिजे असतं. त्याच्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही. आणि म्हणून आपल्याला नेहमी सांगतात की कुणाचं वाईट चिंतू नये. आपण देहाने कुणाचं वाईट करत नाही, कारण आपल्याला 2-3 गोष्टींचं भय असतं की लोक आपल्याला नाव ठेवतील,
आपण कुणाचं शारीरिकदृष्ट्या नुकसान केलं तर लोक आपल्याला नावं ठेवतील, आपल्याला समाजामध्ये पत राहणार नाही. नको नको, त्यापेक्षा शरीराने काहीही करणं नको, पण चित्तानी केलेलं कोणाला कळतंय? तुमच्या मनात काय चालू आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा तर कळत नाही. मग मनाने करूया की आपण वाईट, दुसऱ्यांचं वाईट चिंतायला काय लागतं? त्याला काही दुसरं साधन लागत नाही, कोणाकडे काही मागावं लागत नाही, कोणाला काही द्यावं लागत नाही. मग मनामध्ये चिंतन चालू ठेवायचं, ते अमक्याचं आहे ना, ते तसं होऊन जाऊ दे, ते अमक्याचं आहे ना, ते वाईट होऊ दे. असा विचार करणं ही जगातली सगळ्यात मोठी सोपी गोष्ट आहे आणि स्वाधीन आहे. दुसऱ्यावर काही अवलंबून राहावं लागत नाही असा विचार करायला. माझा मी विचार केला की जमतं. पण या गोष्टीने काय होतं माहिती आहे का? माझं मन पण, चित्त पण कलुषित होतं आणि दुसऱ्यांचं वाईट झालं की तुमचं पण वाईट होतं. म्हणून आपल्याला योगाने आपल्याला हे सांगितलेलं आहे की चित्ताने सुद्धा इतरांच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही. चित्तात जे घडतं तेच प्रत्यक्षात घडतं. मग असं हे मनाचं सामर्थ्य सांगण्यासाठीही जेव्हा कथा येते तेव्हा वसिष्ठ सांगतात रामाला की कैलास पर्वताच्या पायथ्याशी एका अगदी छोट्याशा भागामध्ये सुवर्ण जटा नावाचा एक प्रांत आहे, भाग आहे, प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये काश्यप गोत्रामधला एक धर्मात्मा आणि ब्रह्मवेत्ता, वृत्तीने अत्यंत शांत असलेला, स्थिरचित्ताचा असा एक इंदू नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीही तशीच अत्यंत धार्मिक, शांत वृत्तीची. आणि दोघं जण तिथे शांतपणे ब्राह्मणाचं जे काय जीवन असतं म्हणजे अध्ययन करायचं, अध्यापन करायचं, हे काम करत ते तिथे राहत होते त्या सुवर्ण जटा नावाच्या भागामध्ये, कैलास पर्वताच्या अगदी पायथ्याशी. त्याची जी पत्नी होती तिला मधून मधून असं वाटायचं की आपल्याला इतके वर्ष आपण इथे राहतो, दाम्पत्य भावाने राहतो, पण आपल्याला मूल होत नाही, आपल्याला मूलबाळ नाही. आणि मग हळूहळू त्या ब्राह्मणाला पण तसंच वाटायला लागलं की आपण इतकं धार्मिकपणे जगतो, शास्त्रविरुद्ध कुठलंही काम करत नाही, तरीही आपल्याला पुत्रप्राप्ती होत नाही, काय करावं? शेवटी ते दोघं जण ठरवतात की इथे खाली न राहता आपण आता कैलास पर्वताच्या एखाद्या शिखरावर जाऊ आणि तिथे तपाचरण करू. असं म्हणून ते जातात. आणि तपाचरणाची पद्धत काय त्यांची, ते दोघंही दिवसभरातून एक वेळा ओंजळभर पाणी पित असत. फक्त संपूर्ण दिवसभरातून एक ओंजळभर पाणी प्यायचं आणि बाकी सगळा वेळ तपश्चर्येमध्ये घालवायचा. असा कठोर तप त्यांनी तिथे सुरू केलं त्या कैलास शिखरावर. मग शिव आपले आशुतोष लवकर संतुष्ट होणारे या सगळ्या तपश्चर्येने अगदी लवकरच संतुष्ट झाले आणि त्यांनी विचारलं, काय पाहिजे रे बाबा, काय झालं? वर माग, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालेलो आहे. मग तो ब्राह्मण म्हणतो की आम्ही इथे तपश्चर्या करतो कारण आम्हाला महाबुद्धिमान आणि सदाचार संपन्न असे 10 पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे. काय वर मागतो तो? महाबुद्धिमान आणि सदाचार संपन्न, एवढंच. हे गुण असलेले आम्हाला 10 पुत्र होऊ दे बाबा. आम्हाला कित्येक वर्षापासून पुत्रप्राप्ती होत नाही, त्याच्यासाठी आम्ही हे सुरू केलं आहे. आणि प्रसन्न झालेले शिव तथास्तु म्हणतात आणि तिथून निघून जातात. नंतर हे पुन्हा तिथून खाली येतात, आपल्या आपल्या गृहस्थी सांभाळण्यासाठी, म्हणजे घर सांभाळण्यासाठी पुन्हा त्या सुवर्णजटा नावाच्या गावात येतात आणि त्यांचं दैनिक काम सुरू होऊन जातं. काही काळाने या ब्राह्मणाला एकाच वेळी 10 मुलं होतात. एकाच वेळी हे 10ही पुत्र त्याला एकदमच मिळतात, एकानंतर एक नाही होत. एकाच वेळी 10 पुत्र होतात त्यांना. आणि
हे 10ही पुत्र त्यांचं संगोपन करण्यात त्यांचा वेळ कसा जातो त्यांना कळतसुद्धा नाही. प्रत्येकाला खाऊ घालायचं, प्रत्येकाचं म्हणजे शिक्षण झालं पाहिजे, हे सगळं करण्यामध्ये त्यांचे दिवस जात राहतात. कालांतराने तो ब्राह्मण वृद्ध होतो आणि ती त्यांची पत्नी, त्या ब्राह्मणाची पत्नी आणि तो ब्राह्मण दोघेही तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मज्ञानी झालेले असतात. त्याच्यामुळे ते दोघेही एकत्र एकाच वेळेस समाधी घेतात आणि हे सगळे 10ही मुलं तिथे राहायला लागतात. आई आणि वडील दोघेही एकदम गेल्यामुळे, त्यांचा विरह झाल्यामुळे त्यांना सुचेनासं होतं काही करायचं. काय करावं त्यांना काही सुचत नाही. मग ते म्हणतात की नाही, आपण आता असं करू, जसं आपल्या आईबाबांनी कैलासावर जाऊन तपाचरण केलं तसं आपणही करू. पण तप करायचं तर त्याला काहीतरी ठरवावं लागेल ना. कशासाठी करायचं तप? आत्मज्ञानासाठी, ब्रह्मज्ञानासाठी काहीतरी पाहिजे ना. आपण आपल्या आई वडिलांचं नाव मोठं होईल असं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यासाठी तप करूया. मग प्रत्येकजण एक एक उपाय सांगतो. परंतु हे सगळं ऐकून घेऊन त्यातल्या त्यात सगळ्यात जो मोठा, तो त्यांचा मोठा भाऊ म्हणतो की म्हणजे एक जण सांगतो की आपण ग्राम अधिपती होण्यासाठी तपश्चर्या करू, म्हणजे गावचा मुखिया, प्रमुख. दुसरा म्हणतो अरे गावचा मुखिया काय कोणी होतं, ऐरे गैरे नथू खैरे, त्याच्यासाठी काही तपश्चर्या करायची गरज नाही, पण मग लोकाधिपती व्हावं म्हणजे राजा होण्यासाठी करूया. तो म्हणतो अरे राजा होऊन काय, एका राज्याचं सगळं साम्राज्य मिळेल. मग दुसरा म्हणतो सम्राट होऊया, म्हणजे अनेक राज्यांचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. तिसरा म्हणतो नको नको, आपण इंद्रपदासाठीच तपश्चर्या करूया. एकदा इंद्र झालं की सगळंच आपल्या हातात येईल, म्हणजे पृथ्वीचंही राज्य आपल्याच हातात आणि स्वर्गाचंही राज्य आपल्याच हातात, असं काहीतरी करूया. मग सगळ्यात मोठा जो असतो तो म्हणतो की अरे वेड्यांनो, ग्रामाधिपती झाले, लोकाधिपती झाले, सम्राट झाले, इंद्र झाले, तरीही कालांतराने या सगळ्यांचं सामर्थ्य संपुष्टात येतं. इंद्राला सुद्धा एक दिवस आपलं पद सोडावं लागतं, तिथे दुसरा इंद्र येतो. मग दीर्घकाळ टिकणारं ऐश्वर कोणतं, याच्यावर त्यांचा खल सुरू होतो. आणि मग तो मोठा मुलगा जो असतो तो सांगतो की ब्रह्मदेवाचं ऐश्वर सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण तो सृष्टीच निर्माण करतो. त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ही संपूर्ण सृष्टी तो निर्माण करतो. त्याच्यामुळे त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे ऐश्वर्य आहे ते सगळ्यात श्रेष्ठ ऐश्वर्य आहे, ते कल्पांतापर्यंत टिकतं. तर आपण ते प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करूया. आणि हे ऐकल्यावर बाकीच्यांनाही ते पटतं आणि मग ते म्हणतात की बरं ठीक आहे, चला आपण त्याच्यासाठीच तपश्चर्या करूया. मग तो आपल्या सगळ्या भावंडांना सूचना देतो की पद्मासन घालून बसा आणि मनामध्ये असं चिंतन करत राहा सातत्याने. मनामध्ये असं सातत्याने चिंतन करत राहा, काय की मी तेजस्वी आहे, मी दैदिप्यमान ब्रह्मवेत्ता आहे आणि मला अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य प्राप्त आहे, असं सातत्याने चिंतन करायचं. या चिंतनात खंड नाही पडता कामा. अखंडपणे याचं चिंतन करा की मी तेजस्वी आहे, मी ब्रह्मवेत्ता आहे, मी या ब्रह्मांडाची रचना करणारा आहे आणि याचा संहार पण मीच करणारा आहे. असं चिंतन सातत्याने करा, असं ध्यान करा, निरंतर करा, त्यांनीच तुम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होईल, असं तो सगळ्या भावंडांना सांगतो. आणि स्वतःही बसतो. सगळेजण पद्मासन घालून तपाचरणाला सुरुवात करतात. त्या तपाचरणामध्ये बराच काळ निघून जातो, इतका की त्या सगळ्या ब्राह्मणपुत्रांचे, इंदुपुत्रांचे देह शुष्क होऊन जातात. त्या देहामध्ये काही शिल्लकच राहत नाही आणि कालांतराने ते देह पडतात.
परंतु तरीही यांच्या सूक्ष्म देहानी तपश्चर्या चालूच राहते आणि त्याचा परिणाम ते सगळे ब्रह्म बनतात, ब्रह्मदेव बनतात आणि 10 प्रकारची सृष्टी तिथे निर्माण होते. प्रत्येक पुत्रांनी केलेलं एक ब्रह्मांड, अशी 10 ब्रह्मांड निर्माण होतात, 10 सृष्टी निर्माण होतात. आणि हे ब्रह्मदेवाला ते ध्यान करत असताना त्याच्यामध्ये दिसतं की इंदू नावाच्या ब्राह्मणाच्या या 10 पुत्रांनी 10 ब्रह्मांडांची रचना केली आहे. आता मला काही रचना करण्याचं कामच शिल्लक राहिलेलं नाही. हे कसं झालं? त्याला काही कळतच नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही की हे झालं कसं. मग ब्रह्मदेव सर्वसाक्षी सूर्याला प्रश्न विचारतो की बाबा रे, मी तर काही ब्रह्मांडाची निर्मिती केली नाही. खरं म्हणजे कल्पांत झाल्यानंतर मी ध्यानामध्ये मग्न होतो, मी ध्यान लावून बसलो होतो आणि आता ब्रह्मांड निर्माण करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस जेव्हा मी ध्यान सोडलं तेव्हा ध्यान सोडण्यापूर्वी माझ्या हे लक्षात आलं की मी निर्माण करण्याच्या आधीच हे 10 ब्रह्मांड निर्माण झाले. हे कसे झाले, का झाले? आणि मग सूर्य त्यांना सांगतो, कारण सूर्य सर्वसाक्षी आहे. जरी ब्रह्मदेव ध्यानात होते तरी सूर्य सगळं बघत होता ना, इंदुपुत्रांनी काय केलं काय नाही केलं. मग ते सांगतात की हे त्या इंदुपुत्रांच्या मनाचं सामर्थ्य आहे, त्यांच्या मनाने केलेल्या संकल्पाचं सामर्थ्य आहे आणि त्याच्यामुळे हे 10 ब्रह्मांड निर्माण झालेले आहेत. मग ब्रह्मदेवाच्या हे लक्षात येतं की हे मनाच्या सामर्थ्याने मनाच्या एका छोट्याशा विश्वामध्ये निर्माण झालेलं आहे. हे आपण नष्ट करू शकतो आणि ते नष्ट करून खऱ्या ब्रह्मांडाची रचना ब्रह्मदेव करतात. हे सांगण्याचं तात्पर्य काय तर माणूस आपल्या मनामध्ये अशी अनेक विश्व निर्माण करतो आणि त्या विश्वांमध्येच तो रममाण होतो. अनेक ब्रह्मांड प्रत्येकाच्या चित्तामध्ये असतात, प्रत्येकाच्या मनामध्ये असतात आणि त्यात तो रमतो. त्यात तो हे विसरतो की हे जगत मिथ्या आहे, हे माझ्या मनाने निर्माण केलेलं आहे, हे माझ्या चित्ताने निर्माण केलेलं आहे. माझ्या चित्ताला या विश्वातून काढून मला कुठे लावायचं आहे? आत्मतत्वाकडे लावायचं आहे, स्वरूपाला बघायचं आहे. या मनाची ताकद तेवढी आहे. त्या मनाला जर तसं ट्रेंड केलं की मला स्वरूपाला बघायचं आहे, मला आत्मतत्वाला बघायचं आहे, असं सतत ध्यान केलं, चिंतन केलं तर ते होऊ शकतं. म्हणून रामाला वसिष्ठांनी हे सांगितलंय की रामा, त्या इंदुपुत्रांप्रमाणे ब्रह्मांड रचना करण्याऐवजी आत्मतत्वाकडे जर वळवलं असतं त्यांनी तर ते आत्मज्ञानी झाले असते. आणि आत्मज्ञान हे सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. त्याच्यासारखं आणि त्याच्या इतकं सामर्थ्यवान ऐश्वर्य दुसरं कोणतंही नाही. हे सांगण्यासाठी हे आख्यान इथे आलं. हे आता आपण आज इथे थांबणार आहोत. इंदुपुत्रांचं आख्यान झाल्यानंतर उद्या आपण अहिल्या उपाख्यान पाहणार आहोत. अहिल्या उपाख्यान ते काय आहे हे आपण उद्या पाहू. आज इथे थांबूया. हरिओम.